जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। तुमच्यासाठी खूपच आनंदाची बातमी आहे। माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी एक अनाउन्समेंट केलेली आहे। येत्या 100 दिवसांमध्ये जवळपास 1.5 लाख पदांवर पदभरती करून घेण्यात येणार आहे। विविध जे विभाग आहेत त्या विभागात पदभरती निघणार आहेत। याविषयी मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं। तुम्ही जर माझे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत असाल तर तुम्हाला खूप जास्त नॉलेज मिळणार आहे। या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेल्या बाबी, कोणत्या विभागामध्ये पदभरती निघू शकते, त्यांच्या GR सोबत पाहणार आहोत। त्यांनी जे काही अनाउन्समेंट केलेले आहेत त्या बघू आणि त्याच्यानंतर या पदभरती कोणत्या विभागामध्ये निघणार आहेत, कोणत्या विभागामध्ये किती जागा निघू शकतात, या सगळ्यांविषयी डिटेल्स आहेत आणि पदभरती कधीपर्यंत निघू शकते याविषयी सुद्धा आपण माहिती कव्हर करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। चला व्हिडिओला सुरुवात करूया। तुम्ही जसं हेडलाईन बघू शकताय विद्यार्थी मित्रांनो, हे न्यूजवर आलेले बातमी आहे। न्यूज चॅनलचे जे काही लोगो वगैरे असतात ते मी इथं हाईड केलेले आहेत। आपल्या चॅनलला वगैरे काही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून ते हाईड केलेले आहेत। तर याच्यामध्ये काय आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे 100 दिवसाचे मिशन, त्याच्यामध्ये 1.5 लाख कर्मचारी जे आहेत त्या कर्मचाऱ्यांना पदभरती करून घ्यायला सांगितलेले आहे त्यांनी आणि त्याच्यामध्ये तपशील दिलेला आहे। फडणवीस यांनी आदेश दिल्याच्या नंतर बघा काय सांगितलेलं आहे की या जे 1.5 लाख पदभरती आहेत या पदभरतीमध्ये पारदर्शकता असली पाहिजे, गतिशीलता म्हणजे लवकरात लवकर या पदभरती करून घेण्यात याव्यात आणि प्रामाणिकपणे या पदभरती ज्या आहेत त्या गोष्टींवर, या 3 गोष्टींवर भर द्यायला जे वेगवेगळे विभाग आहेत त्या विभागांना माननीय मुख्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे। तर बघा, जनता दरबार, लोकशाही दिन कार्यक्रम वेगाने हाती घ्यायचे सुद्धा आदेश त्यांनी दिलेले आहेत। तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं बघा काय असणार आहे की 1.5 लाख कर्मचारी, सरकारी कर्मचारी जे आहेत त्याचे भरती सुरू करण्याचे फडणवीसांचे आदेश आहेत। सुमारे 1.5 लाख पदांसाठी पदभरती निघणार आहे। तर याच्यामध्ये 100 दिवसाचा कार्यक्रम प्रत्येक विभागाने सादर करा, मुख्य सचिव प्रधान सचिवांना सूचना। बघा, प्रत्येक विभागाने सादर करा म्हणलेलं आहे। महाराष्ट्र शासनाचे जेवढे काही विभाग येतात, जसं तुमचा आरोग्य विभाग असेल किंवा DMER असेल, वन विभाग असेल, त्याच्यानंतर तुमचं अन्न व औषधी विभाग असेल, फॉरेन्सिक असेल, तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, वित्त विभाग असेल, जे काही महाराष्ट्र शासनाचे पूर्ण विभाग आहेत या सगळ्या विभागांना त्यांनी माहिती दिलेली आहे की येत्या 100 दिवसांचा जो काही कार्यक्रम आहे तो कार्यक्रम लवकरात लवकर सादर करण्याचे त्यांनी आदेश दिलेले आहेत। याच्यामध्ये 100 दिवसाच्या मिशनवर बघा, सर्व संकेतस्थळ जे आहेत हे RTI फ्रेंडली करा। RTI म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन, हा जो काही ऍक्ट आहे, माहितीचा अधिकार म्हणून सुद्धा ओळखतो, तो जो RTI आहे, तो जो माहितीचा अधिकार, हे एक त्यावरती सुद्धा फ्रेंडली करायला सांगितलेलं आहे। तुम्ही जर RTI टाकलात तर तुम्हाला लवकरात लवकर माहिती मिळावी यासाठी या गोष्टी दिलेल्या आहेत। तुम्ही कोणत्याही विभागाचा RTI टाकून पूर्ण माहिती मिळवून घेऊ शकता। कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण तातडीने घेऊन त्यांना त्यांच्याच जिल्ह्यात पदस्थापना द्या, असे सुद्धा त्यांनी आदेश दिलेले आहेत। होम टाउनला तुम्ही त्यांना नियुक्त्या द्यायचे सुद्धा आदेश दिलेले आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या विभागामध्ये पदभरती निघू शकते यावर आपण व्हिडिओ घेतलेला आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय जे आहेत, अतिविशेष उपचार रुग्णालय तयार झालेले आहेत, याच्यामध्ये DMER द्वारे पदभरती होत असते। वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभाग या विभागामध्ये सुद्धा पदभरती निघणार आहे। त्याचं म्हणजे हा एक जो शासन निर्णय आहे महाराष्ट्र शासनाचा, त्याच्यामध्ये त्यांनी सविस्तररित्या पूर्ण डिटेल्स दिलेले आहेत। 545 द्वितीय आणि 406 तृतीय अशी एकूण 959 पद आणि त्याचबरोबर 888 जे पद आहेत ते पहिल्या टप्प्यामध्ये भरून घेण्यात आलेले आहेत। आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा, 116 आणि जास्त पद निर्माण करायची गरज आहे। असे जवळपास 1200 पद जे आहेत ते अतिविशेष रुग्णालयामध्ये तयार होणार आहे DMERच्या।
त्याच्यामध्ये कोणते कोणते असणार आहेत बघा, ग्रुप क चे 492 असणार आहेत, अ आणि ब चे दोन्ही मिळून जवळपास 95 पदं असणार आहेत आणि गट ड चे 132 पदं असणार आहेत। त्याचबरोबर बाह्य स्त्रोताद्वारे सुद्धा 428 पदं, असे टोटल 1207 पदं जे आहेत ते फक्त अतिविशेष रुग्णालयांमध्ये DMER द्वारे भरण्यात येणार आहेत, द्वितीय आणि तृतीय टप्प्यामधले। यामध्ये प्रथम टप्प्याची जी पदभरती झाली आहे ती झालेली आहे, त्यावरती नियुक्त्या देण्यात आलेल्या आहे आणि ऑलरेडी पदावरती कार्यरत आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, कॅल्क्युलेशन बघा, 1200 प्लस जे पद आहेत हे अतिविशेष रुग्णालयांमध्ये येणार आहेत आणि त्यानंतर जवळपास महाराष्ट्रामध्ये 12 नवीन GMC उघडलेले आहेत, त्याच्यापैकी 3 चालू झालेले आहेत आणि जवळपास 9 GMC सुरू व्हायचे आहेत। प्रत्येक GMC मध्ये जवळपास 800 पदं भरून घेण्यात येणार आहेत स्टाफ नर्स ह्या पदाला वगळून। तर एका 800 म्हणजे जवळपास हे तुमचे 7,200 पदं होतात आणि हे 1200 म्हणजे तुमचं आरोग्य जे DMER आहे त्या DMER मध्ये 9,200 जे पद आहेत हे ग्रुप क आणि ड चे येण्याची शक्यता आहे। स्टाफ नर्स हे पद वगळून स्टाफ नर्स पदाचे जवळपास एका कॉलेजेसमध्ये 100 पदं जरी म्हणलं तरी 1200 ते 1400 जे पद आहेत हे स्टाफ नर्स पदांसाठी येऊ शकतात यामध्ये। म्हणजे जवळपास 11 ते 12,000 पदांसाठी DMER ची पदभरती लवकरच निघू शकते आणि त्याबद्दल एक समिती सुद्धा गठीत करण्यात आलेली आहे। त्या समितीमध्ये अशा प्रकारचे सदस्यपद आणि अध्यक्षपद देण्यात आलेलं आहे आणि त्या समितीमध्ये बघा खूप महत्त्वाचा अहवाल काय आहे की या समितीमध्ये जे सदस्य आहेत त्यांचे संबंधित संस्थेचे अधिष्ठाता म्हणजे त्या GMC चे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचे जे डीन आहेत त्यांनी संस्थेतील वर्ग 3 चे ग्रुप क चे संवर्गातील नियमित पदांचा आढावा घ्यायचा आहे आणि त्याच्या 6 महिन्यात रिक्त होणारे जे पद आहेत सरळ सेवा आणि पदोन्नतीने भरायचं त्याचा जो तपशील आहे तो संचालनाला द्यायचा आहे। आणि त्याचबरोबर महत्त्वाचं बघा, सर्व अधिष्ठाता यांनी पुढील निवड सूची वर्षातील प्रत्यक्षित रिक्त व संभाव्य रिक्त पदांचा जो आढावा आहे तो डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत द्यायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो बघा, 100 दिवसाचं धोरण माननीय मुख्यमंत्री साहेबांनी तयार केलेलं आहे आणि या समितीला आदेश आहेत की डिसेंबर अखेर या पदभरतीचा जो निकाल आहे, जितके पद रिक्त आहेत त्यांचा तपशील द्यायचा आहे। आणि तुम्हाला अजून एक सांगायचं म्हणलं तर स्क्वॉड 2023 DMER ची जी पदभरती झाली आहे त्या पदभरतीचं व्हॅलिड डिसेंबर एंड पर्यंतच असणार आहे। डिसेंबर नंतर ती जी पदभरती आहे 2023 मध्ये झालेली हिला 1 वर्ष कंप्लीट होते, त्याची व्हॅलिडिटी संपत आहे आणि आज 10 तारखेला DMER चे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा झालेले आहेत वेटिंग लिस्ट वाल्यांचे। त्यांना लवकरच या 8-10 दिवसामध्ये पोस्टिंग देऊन ती भरती क्लोज होईल आणि पुढील अधिष्ठातांचा अहवाल डिसेंबरमध्ये जाईल आणि डिसेंबरमध्ये याची पण व्हॅलिडिटी संपेल आणि 100 दिवसाच्या या अहवालामध्ये जवळपास फेब्रुवारी मार्चमध्ये DMER ची पदभरती 100% निघणार आहे। त्यानंतर पुढची जी पदभरती आहे ती पुढची पदभरती आहे आरोग्य विभाग म्हणजे DHS ची। DHS मध्ये सुद्धा पदभरती निघणार आहे, त्यासाठी सुद्धा आपण एक व्हिडिओ पाहिलेला होता बघा। ग्रुप क आणि ग्रुप ड संवर्गातील जवळपास ग्रुप क चे मंजूर झालेल्यापैकी 8,480 पद रिक्त आणि ग्रुप ड चे 4,890 असे 13,370 पद रिक्त आहेत। म्हणजे आरोग्य विभागामध्ये सुद्धा पदभरती निघू शकते आणि हा अहवाल जून 2024 चा आहे। जून टू डिसेंबर या 6 महिन्यामध्ये जेवढे काही पद रिक्त झालेले आहेत त्या पदांवर सुद्धा आणि पुढील 6 महिन्यामध्ये जितके पद संभाव्य रिक्त होणार आहेत या सुद्धा पदांवर प्लस या 13,000 पदांवर पदभरती निघू शकते। म्हणजे ग्रुप क मध्ये आणि ग्रुप ड मध्ये आरोग्य विभाग गट क आणि ड दोन्ही मिळून जवळपास 15 ते 17,000 पदभरतीसाठी जाहिरात निघू शकते। त्यानंतर वनसेवकची सुद्धा पदभरती निघणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडे खूप छान चान्स आहे, 100% पदभरती निघणार आहे। याचा अजून एक कारण जर म्हणलं तर TCS आणि IBPS या कंपन्यांचं जे टेंडर आहे ते टेंडर सुद्धा डिसेंबर 2025 ला संपत आहे। प्रायव्हेट कंपन्या आहेत
प्रायव्हेट कंपन्यांना टेंडर दिलेला आहे, त्यामुळे त्या कंपन्या सुद्धा काहीतरी स्ट्रगल करतील पदभरती काढण्यासाठी, कारण त्यांना सुद्धा त्यांचा टेंडर जे घेतलेला आहे त्याचा पुरेपूर फायदा झाला पाहिजे आणि महाराष्ट्र शासनाला सुद्धा पदभरती काढणे गरजेचेच आहे. प्रायव्हेटमधून त्यांना सुद्धा कमिशन असतं आणि जो लाडक्या बहीण या योजनेमुळे महाराष्ट्र शासनाचा जो काही बँक बॅलन्स कमी झाला आहे तो भरून काढण्यासाठी महाराष्ट्र शासन 100% यासाठी सुद्धा पदभरती काढत आहे आणि त्यांनी प्रायव्हेट कंपन्यांना टेंडर दिलेला आहे. त्याच्यातून महाराष्ट्र शासनाचं जे काही खजाना आहे तो भरून घेण्यासाठी 100% पदभरती काढणार आहे आणि निघणार आहे. त्यामुळे तुम्ही अभ्यासाकडे लक्ष द्या, अभ्यास करा. तुम्हाला काही अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. माझ्या पर्सनल इंस्टाग्राम चॅनलची लिंकसुद्धा मी कमेंट बॉक्समध्ये आणि बायोमध्ये देतो. तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही तिथंसुद्धा मेसेज करून विचारू शकता. विद्यार्थी मित्रांनो, अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि PDF नोट्स मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. धन्यवाद.